हेलो गाइस, लाइक शेयर सब्सक्राइब कर। सादर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आज आपण युनिक लोकेशनवर आलोय आणि आज तुम्हाला नक्की नवीन काहीतरी पाहायला भेटेल, कारण की आपण आज रानात जाणार आहोत आणि तिकडे पण जेवण बनवणार आहोत खूप छान असं। आपल्या जोडला तृषाल आहे आणि त्यांची मित्रमंडळी आहे, करण पण आहे आपल्या जोडला, सगळी मित्रमंडळी आहे। तबेला आहे, म्हशीचा आहे बघा, खूप मोठा आहे आणि पूर्ण पसरलेला आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। ए बाबू लाजू नको रे, नाव सांग। बोल अथर्व, बोल। माकूया आपण त्याला, माकूया याला घरी पाठवा परत। याला याला इकडे इकडे लवकर नाव सांग, नाव सांग लवकर, नाव सांग। आणि आपल्या जोडला इतरा पण आहे, नाव घ्यायचं जॉकी। तो पण आपल्या जोडला ट्रॅकिंगला चाललाय, पूर्ण जंगल फिरेल आपल्यासोबत। कधीतरी यायला पाहिजे असं ट्रॅकला मध्येच आणि मस्तपैकी एन्जॉय करून जायला पाहिजे। इकडे वातावरण पण खूप छान असं वातावरण आहे, खूप भारी असं वातावरण आहे, तर खूप भारी वाटते। आणि आपली मित्रमंडळी पण जोडीलाच आहे। तुषार तुषार मागे आहे, सर्वात मागे आहे तुषार। भाचा खूप अतरंगी आहे हा, मामासारखाच भाचा आहे। 5-5 मिनिट नवीन चप्पल पाहिजे। तेव्हा चप्पल घेऊन फिरतोय का आता? बॅगीमध्ये पण चप्पल आहेत ना अजून। नाव काय तुझं? नाव काय? बोल अथर्व, नाव बोल। थांब आयलो, थांब। मजेत आहे नाही घाबरायला। आंबे 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 येतच आहे ना मस्त। अरे मागे काय याला जाऊ आंबा, आम्ही किती काढतो। हे बघा मित्रांनो, इकडे शेतीवाडी पण होते खूप छान अशी, नाही बाबू? आणि बघा इकडे भात पण लावलाय, आता भात लावायला सुरुवात झालेली आहे। बाबू नाव काय तुझं? हे बघा मित्रांनो, नदी आहे का डोंगराचं पाणी आहे? हो डोंगराचं पाणी आहे। हा पावडर मिक्स असते, यो पाणी भारी आहे, यो पाणी भारी आहे, एकदम शुद्ध पाणी, शुद्ध पाणी। उन्हाळ्यात पियाला पाणी होतं। हा उन्हाळ्यात। हा हेच पितो। मित्रांनो, तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये केलीच्या पाण्यावर जेवण बघायला भेटेल, म्हणजे केलीच्या पाण्यावर चिकन बघायला भेटेल, कारण की आपण चिकन बनवणार आहोत खूप छान असं। काय वातावरण आहे मित्रांनो, एक नंबर वातावरण आहे। आणि बघा इकडे एक छोटी पण आहे, नाव काय बाई तुझं? राधिका। हे बघा इकडे एक खोपटी पण आहे मस्तपैकी, आणि इकडे मस्तपैकी चूल पण आहे। हे बघा केलीची पानं, एक नंबर। तुषार शेठ एक नंबर हा। तुषारसाठी एक लाईक झाला पाहिजे। मित्रांनो, सिनेमॅटिक शूट साठी बघा इकडचं पाणी घेतलं आपण, चाय समजून। हे चाय पियाचा टाइम तर नाही आणि मी चाय पित पण नाही, पण तरी पण बघा सिनेमॅटिक शूट साठी इकडचं पाणी घेतलं। तर मित्रांनो बघा, आपलं नशीब किती चांगलं आहे, आपल्याला आता वाघ बघायला भेटला। तुम्हाला दाखवतो थांबा। हे तुषार लवकर लांबच राहून फायदा आहे। हे बघा वाघ, वाघ बोले। जाम जुना वाघ आहे ह्यो। बघा जुना वाघ आहे, जागेवाला आहे ह्यो। जागेवाला आहे रे बाबा। अरे मस्त होता, त्याला एवढा मस्त होता ना, एवढं वाट लावतात मुलं येऊन इकडे। करण सारखी लोक येऊन वाट लावतात। चला मस्त घ्या, आता सामान काढायला घेतले आणि काम करायला सुरुवात करूया। गार्लिक चिकन करणार आहोत खूप छान असं। आईने केलीची पानं पण काढून ठेवलेत आपल्यासाठी, सर्व जमा करून ठेवले। आणि सर्व भांडी पण आलेले आहेत मस्तपैकी। आता बनवायला सुरुवात करूया, लेट्स गो। हे पण हे बघ, असं हे पण पी। बॉर्नविटा नाही, ग्लुकोज। ग्लुकोज टाकाय जेवणामध्ये, पावर येईल सगळ्यांना, लगेच सगळे जण वाघाशी लढाई करायला। येस। आज आपण जी रेसिपी आहे ही तिरपण सारखी असणार आहे, पण खायला खूप भारी आहे। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, कसं बनवतोय कसं नाही। आंबा खाऊ आपल्याला खायसाठी मस्तपैकी। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी रेमेडी दाखवतोय काय काय घेतले आपण, ते सगळे बघून घ्या पहिला। मस्तपैकी आपण लसूण, साफ केलेला लसूण घेतलाय, कोथिंबीर आहे, आलं, मिरची, तेल, आणि टॅमॅटोची गरज नाही, टॅमॅटो आपण टाइमपासला घेतलाय, आणि काली मिरी आहे इकडे। आपला सोया सॉस पण आहे, सोया सॉस थोडा ओढलाय आपला,
ठीक आहे. आणि इथे बघा इकडे तुषारने आंबा कापायला घेतलाय. चूल आजीने चूल पेटवली खूप छान अशी. आजी पण खूप मेहनत करते. आणि आपल्या इकडे चिकन आहे. हे चिकन आहे ना? चिकन आहे. थोडंसं झालं घ्यायचं आहे कारण की गार्लिक चिकन आहे तर जास्त लसूणच लागेल. पण अद्रक थोडंच घेणार आहोत, जास्त घेणार नाही. खूप धार आहे मित्रांनो कोयत्याला. गावठी कोयता ना ते आहे, बाबा गावठी कोयता बोलतात ना त्याला आमच्यात काय बोलतात आऊत. आऊत. ताडी काढायचं आहे ते. हे ताडीला मारतात का त्याच्यानंतर ताडी काढतात. आंबा कापून झालेला आहे आपला मस्त वेगळी एकदम एकदम बारीक करून घ्यायचं आपल्याला लसूण. हे आपल्याला कशाला म्हणजे दाताला बारीक बारीक लागलं पाहिजे त्यासाठी म्हणून आपण एवढंच ठेवणार आहोत. जास्त आपण ग्राइंड नाही करणार आहोत तर कसं चव येईल ना. हे बाई याच्यात रस्सा पण आहे मच्छीचा. आमची बाईची मित्रांनो आईने आपल्यासाठी मस्तपैकी सुके बोंबल्याचं कांजी केलंय ना. सुके बोंबलाचं केलंय. मस्तपैकी कोथमिरी धुवून घेतलेली आहे खूप छान अशी. आणि त्याला पण ग्राइंड करणार आहोत, त्याला पण बारीक करणार आहोत कारण की कसं एकदम खायला एकदम कडक लागलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण मिरची पण टाकणार आहोत. तर मित्रांनो आपण 4च मिरच्या घेतलेत. 4 काय 3च घ्यायच्या मॅक्स टू मॅक्स. पण मी 4 यासाठी घेतोय कारण की स्पायसेस जास्त झालं पाहिजे. हे तिखट चालते ना तुम्हाला? हा ठीक आहे, तिखट घेऊया आपण जास्त. बोलते 3 मिरच्या घेऊ नको काम बिघडेल त्यामुळे आपण 4 मिरच्या घेतोय. लागू दे तिखट काय. ए मित्रांना तुझे जरा रडव नंतर मग घे. खाऊ दे रडत रड. तर मित्रांनो काली मिरी वाटायसाठी आपण काहीच नव्हतं घेतलं. काली मिरी आपण अशीच आणलेली. तर त्याला आपण आता थोडं वाटून घेणार आहोत मस्तपैकी. आता दगड पण घेतलं आपण वाटायसाठी. तर मित्रांनो आपली काली मिरी वाटून झालेली आहे. खूप छान अशी आपण काली मिरी वाटलेली आहे. खूप छान अशी आपण काली मिरी वाटलेली आहे, बारीक बारीक केलेली आहे. आणि आता आपण तडका द्यायला सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो सुशांतने आंबा कापलेला आहे खूप छान असा. एक हारे पोरं आंबा दे. घ्या रे आंबा घ्या. भारी असा आंबा आहे. खरं एक आंबा दे. गोड आहे रे आंबा. गोड आहे पण मिरची लागली त्याला. चला मित्रांनो आता टोप ठेवलेला आहे आपण. मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली आणि आलं आणि लसणाची पेस्ट बनवलेली आहे. तर चला आता मस्तपैकी बनवूया. मित्रांनो आपण आता चिकन धुवून घेतोय. चिकन एकदा शिजलं ना तर काम 25. कसं एकदम क्लासिक लागेल खायला. या क्लायमेटमध्ये चिकन खायची मजाच वेगळी असते मित्रांनो. चला जेवतो का वेपर खातो? मित्रांनो थोडी आपण पॅकेटवाली आलं लसणाची पेस्ट घेतली कारण की तडका आला पाहिजे म्हणून. मस्त बस पहिला लसूण घालणार आहोत कारण की चिपकलं नाही पाहिजे म्हणून. हलून देऊ हलून देऊ. मग जरा वेळ मिक्स. बघा तुम्हाला इकडे लसूण आपला ब्राऊन बघायला भेटतोय. याच्याहून जास्त ब्राऊन करायचा नाहीये नाहीतर टेस्ट नाही येणार लसणाची, कडू कडू लागेल. ये चल तुषार कमॉन बच्ची. आणि आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. एकदा चिकन टाकलं ना तर मिक्स करत राहायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीरीची पेस्ट मारायची आहे कारण की कोथिंबीरीची पेस्ट त्याला लागली पाहिजे प्रॉपरली. मित्रांनो चिकन शिजायला टाइम जाईल कारण की गॅस नाही आहे, चूल आहे. तर तुम्हाला टेस्ट बघायला पण खूप भारी वाटणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. दुसरं काय नाही, फ्लेवर ते यायला लागले. नाही बघा आपण काली मिरी ठेचली होती ती टाकून घेणार आहोत. थोडीच टाकणार आहोत, जास्त टाकणार नाही आहोत, नाही तर काली मिरीचा सगळा फ्लेवर होऊन जाईल. आणि मित्रांनो सगळ्यात शेवटला आपण कोथिंबीरीची आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहोत. मिरचीची पेस्ट आपण यासाठी टाकली टेस्टला जर आपल्याला तिखट लागलं पाहिजे म्हणून. चला टाकूया. ठेवला म्हणून जास्त टाकायचं नाही सोयचं, थोडंच टाकायचं. आणि मित्रांनो मीठ आपल्या चवीनुसार. मी जास्त टाकत नाही कारण की माझा हमेशा मिठाचा अंदाज चुकून जातो त्याच्यामुळे.
तुषार आपलं काम करतोय आमचा. तुषार अजून आतमध्ये टाक. तेव्हा आग जलेलो. अरे पेटली. तर मित्रांनो आपण आता करत तर ठेवले. मी दिसलो पण नसेल तुम्हाला कुकिंग करता वेळी, कारण की पूर्ण ब्लॅकआउट येत होता. चला तुम्हाला आता शेड दाखवतो पूर्ण तिथपर्यंत आपलं चिकन शिजते. काय बाई, चला शेड बघायला. खूप भारी असं वातावरण आहे, खूप भारी असं वातावरण, एक नंबर असं वातावरण आहे. हॅलो गाईस, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भावाला चॅनलला सगळं सबस्क्राईब कर. हे बघा मित्रांनो, आपलं चिकन रेडी झालेलं आहे. खूप छान असं चिकन रेडी केलं आपण. लेट्स गो. केलीच्या पानावर खायची मजाच वेगळी असते मित्रांनो. आम्ही आज बघणार आहे तन्मयच्या हाताची चव. चव ते बोलते. अरे काय फ्लेवर आलाय गाईस, एक नंबर कडक ना गाईस. घरी ट्राय करायला विसरू नका. आजी टेस्ट कशी आहे? लय भारी. लय भारी. फीडबॅक एक नंबर आलाय आजीचा. चला आता आपण पण खायला बसूया. ओ या. हे बघा मित्रांनो, केलीच्या पानावर मस्त बिगी एकदम झणझणीत. सपोर्ट करा. पुढे वाढवा भावाचा चॅनल. लाईक करा. हे बघा मित्रांनो, आजीने भात केला होता आणि इकडे पेज पण आहे. कालवण होतं ते सर्व संपून टाकलं. खूप छान असं जेवण होतं. कसं जेवण होतं? चांगलं एकदम भारी. चिकट होतं थोडासा, पण चांगलं वाटलं जेवण. आता ना तिखट पण कसा होता? खतरनाक. जरा झणझणा झाला, बरा वाटला. चला आता कुठे चाललोय आपण तुषार? वरती वरती चाललोय आता, डोंगरावर चाललोय. बाबाला भेटायला. कोणला? बाबाला भेटायला. बाबाला भेटायला. चला. कुठला बाबा? वागोबा. वाघोबा. हे कोण आहे यो? कोण आहे तू? स्वतः झोपते वाटते ह्यो. रातची मम्मीला होतं पायदाम. हा उद्या सुट्टी नाही भेटणार आहे. उद्या रविवारच आहे, तसं तरी सुट्टी आहे. शनिवार सुट्टी. हा मारू मारू मार उडी मार. सूर सूर मार उडी मार. हे बघा मित्रांनो, आता भात लावायला घेतले. मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय. या ब्लॉगमध्ये मजा येते का नाही. तसंच आपण फ्युचरमध्ये असेच काही नवीन ब्लॉग बनवणार आहोत, तर त्यासाठी मला आयडिया पण भेटेल. तर नक्की सांगायला विसरू नका. मी आज जास्त सिनेमॅटिक शॉट नाही काढलेत, पण तुम्हाला सिनेमॅटिक शॉट इंस्टाग्रामच्या पेजवर नक्की पाहायला भेटेल. पायवटाला बघून अजून आपण वरती चाललोय. कुठे कुठे? इकडे. कोणचं? वाघाचं? वाघबिल. हे बघा दुकान. चला वरतीच चाललोय. मुठ्या मित्रांनो, मुठ्या. दिस इज मुठ्या. फोटो बघा निघाला. एक नंबर. घराच्या वरती. ओ भाई साहब. फिरूनच आला के. लट्टू मुत्याराम अवतार. अप्पर व्ह्यू दाखवू ना आपण. हे बघा मित्रांनो, समोरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. खूप छान असा व्ह्यू आहे. काय तुषार, जायचं का नाही? दुसऱ्या जागा. ठीक आहे, खड्ड्यावर जाऊ. सर ठीक आहे. सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना दाखवूया. इथे मोठा खड्डा आहे, तिथे पोहायला या. त्याच्यात मगरमच्छ पण आहे ना, काय क्रोकोडाईल नाही. डोंगराचं पाणी आहे, तिथे खड्डा आहे खाली. अच्छा अच्छा. काय दिसला? दिसला का? खाली गेला. जॉकी गेला ना धावत. जुडवा होता कसा? जुडवा म्हणजे जुडवा पण आहे. जुडवा नाही, हिरवा. तेच जुडवा. अरे आपण नाही बघितलेलं दर्ग्यावर तुषार.
ए आई लीच बीच काय नाही का लीच ते रक्त खेचित ते लीच बीच असतात ना. भेटले तर भेटले नाही असं. अच्छा अंधून कारण की असे पाण्यामध्ये ते दिसतात का नाही. नाही आम्ही तर काय बघितलं नाही. हाय शपथ पक्का डीप आहे वाटते. नाही रे आवडा आवडा काढ. हे बघ. त्याने सूर कशी मारली. सगळे पोहायला लागलेत मित्रांनो आता. आणि मी तर पोहणार नाही आहे म्हणून मी बाहेरच उभा आहे. बेडू काय हो. तर मित्रांनो आता पाऊस चालू झालाय. खूप छान असं वातावरण झालंय आणि मी हे रस्ता बना तू फटाफट. आणि मी भिजतोय. हे बघा इकडे रोड बनवायला घेतलाय. पायवाट मिस झाली आपली त्यामुळे रोड बनवायला घेतलाय. आणि हे बघा चला ए मला टी शर्ट नको भिजव. भाऊबंद आहे. तुषारचे भाऊबंधू. ते गावठी जुगाड. हे बघा त्यांनी छत्री बघा कशी घेतली. पाला ठेवलाय डोक्यावर. मी तर भिजतोय. मी तर एन्जॉय करतोय फुल. खड्डा बघा अतिशय सुंदर असा. खड्डा. याच्यात आम्ही आता पोहणार आहोत. अरे हा कपड्यात टाकून टाक म्हणजे पाणी लागणार नाही. आजी आईला जवळ आजी आईला जवळ आईला. आजीनी सगळ्यांना माखवला. हे बघा इकडे बघा करणला बघा कसं माखवले. पाठी पीठ हे बघा. परत परत आजी आजी परत. आजी परत. बरोबर आहे बरोबर आहे. पुष्पगुच्छाने. तुझ्यावर काय जाता. या ना पाहुण्यांना या या स्वागत आहे तुमचा. आज कामं नाही केली ना अंजू. मग कामं नाही केले ना बाबा. आज आलेत तसेच चाललेत. पोहायला गेले. आणि जेवून ना पोहायला गेले ना. शनिवारी काम नाही करत होते. हे बघ असं काय नाही काय बोलतात ते लोक. या बाबांनो जा या. मध्ये काय उद्या जाम पब्लिक आहे. नाही नाही असं काय. हमला होई क्या मेरे पे. रेसिपी तुमची बाबा झाली. पडलं बिलं तर नाही. रेसिपी पण झाली. सांगा पडलं बिलं तर आधी बाबू या घरात या. ये घरा जाइए. बाबू या. ओ ये झाड़ के ऊपर से उड़ के मत जाओ. इधर से आओ. बाबू आता पण खालचं नांग गवायचाच आहे. जा बाबू ते झाडा जाऊन शिना तुसा. हे तर वागल्या सांग ना उडून पडल ना ते तिकडच काय टांगून ठेवेल हाय. अगं आई लावायच्या. आहे नाही. ए जा जा जा. हा ना जा. टाइम आहे आमच्याकडे. हॅलो गाईस तुम्ही जाऊ शकता. नाही जात ना जा 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 आता नाही. आता नाही आता हे नाही आता नाही नाही. सॉरी. नो रिक्स. नो रिक्स. फेक आहे फेक. आजी पुढे जा पुढे. गंधर्व घरी चालला रे. आप धावत है क्या? आजी लवकर. लागला. हे बघा. चलो चला बाय बाय. बाय बाय बाय. ए चांगल्याचे आमचे पाहुण्यांना चांगल्याचे घेऊन जा रे बाबा.
हे बघा मित्रांनो, हे बघा अक्का मागवला आजीने सगळ्यांना. क्या हो रहा है? सब लोग का मस्ती हो जाएगा. मस्ती हो रहा है. किसकी मस्ती हो रही है? उनके बैलर कुत्ते की गाय देख फिर के भिड़नी. वो देख वो देख वो देख, मस्ती कर रहा है ना. ले बन के दे. बड़ी बड़ी मार देती हूँ वो बच्चे को. अच्छा बच्चा छोटा सा है ना, अच्छा अच्छा. फिर मार देती हूँ. हा बैल पिसाळला. अरे देखो अभी. अरे चलो क्या डरते. दादी ने आने दे पीछे से. हा न मार दे तुला आणि ते पीछे से. उनको सब लोग को मार दे. चलो. ही आईला 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 आईला. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. ब्लॉगची एंडिंग एवढी क्यूट होईल मला माहीत नव्हतं. बघा आपले 2 क्यूट असे सबस्क्रायबर आपल्याला भेटायला आलेत. एक मामाची मुलगी आहे आणि एक मावशीची मुलगी आहे. पण ती लोक इकडे राहत नाही. ती लोक कुठे राहतात? भिवंडीला राहतात आणि तिकडून माझ्या ब्लॉग बघतात. व्हिडिओ कसे वाटतात? मस्त. मस्त. यो लाजतोय, खूप खूप लाजतोय. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. कारण की आता जे ब्लॉग येणार आहेत खूप भारी ब्लॉग येणार आहेत, खूप युनिक ब्लॉग येणार आहेत. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.